जालन्यातील भोकरदनमध्ये एका माजी जिल्हा परिषद सदस्याला रस्त्यात अडवून दोघा इसमांनी तोतया पोलीस असल्याचे सांगत 2,70,000चा ऐवज लंपास केलाय। ही घटना सिल्लोड रोडवरील घडली असून या चोरट्यांनी आम्ही पोलीस असून रात्री चरस व गांजा विक्री करणाऱ्या दोघांना पकडले आहे, तुमची चेकिंग करायची आहे असे झोरे नावाच्या व्यक्तीला सांगितले। त्याच दरम्यान त्यांचा एक सहकारी समोरून पायी आला असता त्याच्या झडतीचा बनाव करून झोरे यांची सुद्धा झडती घेतली। चोरट्यांनी झोरे यांच्याकडील पाकिट, रुमाल, पैसे, 2 अंगठ्या, गळ्यातील लॉकेट काढून घेत ते रुमालात बांधल्यासारखे केले। पूर्ण झडती घेतल्यानंतर रुमाल परत झोरे यांच्या हातात दिला, मात्र त्यांनी हातचलाखीने लॉकेट, 2 अंगठ्या असे 9 तोळे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला। झोरे यांनी भोकरदन पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मी बालाजी वैद्य, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन भोकरदन। काल दिनांक 4/3/2024 रोजी सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास साहेबराव गोविंदराव मोरे, वय 55 वर्ष, हे त्यांचे हॉटेलवर जात असताना, सिल्लोड रोडला त्यांच्या हॉटेलवर जात असताना 2 अज्ञात इसमांनी 2 मोटारसायकलवर आले आणि सदर फिर्यादीला विचारलं की बाबा आम्ही पोलीस आहे, पोलीस असल्याची त्यांनी बतावणी त्यांना केली आणि तुमच्या जवळ जे सोनं वगैरे आहे ते दस्तीत वगैरे काढा असं त्यांना भूलथापा देऊन त्यांच्या खिशातील म्हणजे त्यांच्या अंगावरील सोन्याची चेन आणि हातातील अंगठ्या हे पोलीस असल्याची बतावणी करून त्यांच्याकडून घेऊन गेलेले आहे। त्यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन भोकरदन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर आरोपितांचा आम्ही शोध घेत आहोत। आरोपी हे CCTVमध्ये कैद झालेले आहेत आणि मी आपल्यामार्फत एक जनतेला आव्हान करू इच्छितो की अशा प्रकारे जेव्हा कोणी अनोळखी इसम जेव्हा तुम्हाला पोलीस असल्याची बतावणी करून जेव्हा तुम्हाला सांगतो की आम्ही पोलीस येतो, तर आपण स्वतः खात्री केली पाहिजे।